म्हणण्यानुसार धनगर समाजाच्या पाठिंब्यासाठी भेटीसाठी गावखेड्यात आम्हाला आमच्या वेदना आहेत. गोरगरिबाच्या वेदना त्या भावनेबरोबर नाही चालत. तुम्ही भावनेनं बोलता, तुम्ही खोटंही बोलता, परंतु दुःख आणि वेदना जर जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला सत्यात कृती करावी लागणार आहे, त्यावेळेस न्याय मिळणार. धनगर समाजाच्या वेदना खूप आहेत, म्हणून मी या आंदोलनाला पाठिंबा दिला. अरे धनगराचं नाही करावं बाबा काही घरगुती जमत नाही खेळणं आपण धनगराच्या नेत्याला म्हणजे त्याला कधीच मी बोललोच नाही. आता खरंच सांगितलं रे मीडिया सुद्धा, आणि हे मीडियाला पण माहिती यांनीच आमच्या अन्याय वाचा पडले, त्यामुळे यांना आपण कधीच खोटं बोलत नाही. यांचे माझ्या जीवनात पहिली भेट असते, कधीच नाही. काय खोटं बोलायचं असते मला आहे चल बसले काय करायचं काय म्हणून तो नाहीच ना. तसं धनगर बांधवांच्या सगळ्या नेत्यांना ज्यांना मी बोललो नाही त्यांना सुद्धा त्याचा अर्थ असतो. मला 7-8 माहिती येतो 2-4 तेवढ्याचे, बाकी सगळ्यांना. इतकी वर्ष लागली तुम्ही उपोषण करताय आणि त्या दिवशी तुम्हाला GR हाती अगदी भेटलं, यांना किती वर्ष लागतील काय वाटतंय? एक दिवसात होईल. पण धनगर तुटून पडले पाहिजे. ते काय झालंय, आमचं दिले चुकून भांडण, मराठ्याला धनगरात बसलो द्या ना, धनगराला मराठ्यात बसलो द्या, त्यामुळे ते आमच्या मध्ये ते मग आम्ही त्यांच्या मध्ये जाणार. काय म्हणणं तुमचं? हा समीर पाहिजे आमचा तुमच्या लक्षात मी काय म्हणतो. पण ज्या पद्धतीने तुम्ही म्हणजे मराठ्यांच्या माध्यमातून मुंबईत जो चक्का जाम करण्यात आला होता, मुंबईचं CST परिसर संपूर्ण बंद झालं होतं, तेही असं नाही की 1 आठवडा 2 आठवडे, चांगला महिनाभर तुम्ही राहिला होता त्या ठिकाणी. परंतु जर उद्या हीच वेळ आली धनगरांवरती तर मराठा बांधव देखील त्याच प्रमाणामध्ये येणार आहेत का पुन्हा मुंबईमध्ये? धनगर बांधव जर एकत्र आला ना, मराठे खरंच घरी नाही आला. अरे नुसते आम्ही थोडे चालतो, आमचं 60% आंदोलन होतं 7. आणि हे फक्त देवेंद्र फडणवीस साहेबाला माहित होतं मी किती कलाकार आहे. मी 60% केलेलं त्यांना नंतर उशिरा माहित झालं. ती पहिला सुद्धा टप्पा नव्हता. आमचं जर पुरं गबाळ आलं असतं ना, आम्हाला एवढ्यालाच मुंबईत बसायला जागा नव्हती, पुरे आले असते तर काय. पण मला गर्व वाटतो माझ्या समाजात, इतके आमच्यात मतभेद होते पुऱ्या बाजूला फेकले, आणि आज एकजुटीनं राज्यावर काम करते. एकजुटी तशीच माझ्या अपेक्षा धनगरांनी करावं. कुणीतरी यायचं तुमच्या तर आमच्या तो वाद लावून द्यायचा, तुम्ही आम्हाला पाणी पाजायचं नाही, आम्ही तुम्हाला पाणी द्यायचं नाही घोडभर, हे कोणाच्या तरी सांगण्याहून आपल्या जमाती संपणार आपण. म्हणून सगळ्या धनगरांनी एक व्हावं, सडक्याचं वातावरण तुमच्या लेकराला नाही मिळत, आमच्याही मिळत, आणि आमच्यामुळे तुमच्या आरक्षणाला धक्का पण लागत नाही. अंमलबजावणी होत नाहीये. चांगलं जमताय म्हणजे मग खेड्यात देशे तुम्ही त्याचा काही टाकून मला जे भुवा चालू होईल आता तुमचं ते चांगलं आहे का चांगलं आहे का त्याच्यामुळे टेन्शन माहिती का 7-8 पिढ्याचा संबंध नाही. तेवढं आमचं बोलायचं चांगलं जमतं म्हणजे काय, 5-6 महिन्यात मी त्यांना काहीच बोललो नाही. त्याचा अर्थ असा आहे ते 5-7 महिन्यात काय बोललो का नाही मध्ये आधी असं होतं, मग आमचं 2-3 दिवस मध्ये जात नव्हतं. ते यांच्याकडून सुरू केलं का आपण इकडून कधी दंगा सुरू होता मग आपला असं होतं. पण ते मध्ये नाही तर आम्ही सन्मान केला. चला ह्या माणसानं हैदराबादचा GR दिला, पश्चिम महाराष्ट्र देणार आहे, मग सन्मान केला पाहिजे. तसं बरं आहे. कधी मध्ये समजा आता बोलत नाहीये आणि जर धोका दिला GR मध्ये, त्यांच्या मागे पुन्हा साडेसाठी सुरू झाली म्हणून समजायचं, आपण त्यांच्या मागे लागलो. मात्र फडणवीसांविषयी तुम्ही काय सल्ला द्याल धनगर समाजाला? आता त्यांना काय सल्ला द्यायची, बारीक लिकरू गेली म्हणून त्याला दूध पाजायचं आधी, मग बारीक साखर टाकायचं थोडी, मग बारीक लेकरून गोळ्या दूध पाजा, बरोबर सगळं चांगल्या जी जिरी देते फडणवीसला, आणि डांगराचं पण थोडी द्यायला बारीक लेकरं सांगायचं असतं. राज्यात विषय चर्चेत आहे ते म्हणजे बंधू बाबा खरात, या संदर्भात आपली काय महत्वाचा मुद्दा अनेक राजकारणी
अशा खरंच अशा प्रवृत्ती नसल्या पण पाहिजे. अशा प्रवृत्ती कोणत्या समाजासाठी घातक, मराठा असो, धनगर असो, हिंदू धर्मातील असो किंवा कुठलाही धर्म असो, अशा प्रवृत्तीचे लोक हे जन समाजाच्या संस्कारावरती वाईट परिणाम करणारे असे कशातच नसून आता तुम्ही विषय काढला म्हणून